तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की आपल्याला माहीत आहे, कालपासनं कॅप रजिस्ट्रेशन LLB 5 इयर्स एक्झामिनेशनचं स्टार्ट झालं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे, की कसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Googleवर जाऊन CET सर्च करायचं आहे आणि CETच्या पोर्टलवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसणार ॲडमिशन पोर्टल फॉर द इयर 2026-27 त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार, जिथे तुम्हाला खाली LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड दिसणार याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होणार, इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार, तिथे तुमचा ॲप्लिकंट नेम दिसणार, तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिसणार आणि जेंडर दिसणार. आणि खाली तुम्हाला विचारलं जाणार, हॅव यू अपियर्ड फॉर महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET 2026, तर तुम्हाला तिथे येसवरती क्लिक करायचं आहे. मग तुमच्यासमोर असं पेज येणार, जिथे SSO रजिस्ट्रेशन डिटेल्स लिहून येणार. तिथे तुमचं ॲप्लिकंट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे ऑलरेडी असणार. तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आणि रोल नंबर टाकावा लागणार. जो तुमचा आता रिझल्ट कार्ड होतं, म्हणजे ज्याच्यावर तुमचा रिझल्ट दिसला तुम्हाला, तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर दोन्ही मेन्शन असतो. तर ते टाकून चेक डिटेल्सवरती क्लिक करायचं. चेक डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाणार आणि तुमचे पर्सेंटाईलसुद्धा दिसणार. मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज दिसणार. तिथे तुमचं टायटल टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम एंटर करायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ईमेल आयडी ऑटोमॅटिक असणार आणि मोबाईल नंबरसुद्धा ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर इथे जो कॅप्चा दिसणार तो इथे टाकायचा आहे तुम्हाला आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही रजिस्टर या बटनावर क्लिक करणार, तिथे तुम्हाला असं लिहून येणार, डिअर. तिथे तुमचा नंबर राहणार आणि यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड आणि तुमचा ॲप्लिकेशन आयडीसुद्धा येणार. तर हा ॲप्लिकेशन आयडीचा एकतर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा मेसेजमध्ये सुद्धा तुम्हाला येतो, कारण की हा पुढे इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फिलवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फिलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मेन डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार. तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला प्रोफाईल, ॲड्रेस, कॅन्डिडेट टाईप, कॅटेगरी अँड मायनॉरिटी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन, फोटो अँड साइन अपलोड, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ॲप्लिकेशन फी, कन्फर्म ॲप्लिकेशन हे सगळं स्टेप बाय स्टेप भरायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसणार तुमचं युजर लॉगिन आयडी आणि त्यानंतर तुमचं युजर टाईप, युजर नेम, IP ॲड्रेस, करंट लॉगिन टाईम वगैरे. तर तुम्हाला डायरेक्टली प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्वात पहिला टॅब म्हणजे प्रोफाईलच्या टॅबवर येणार. तिथे तुम्हाला तुमचं टायटल, त्यानंतर तुमचं फुल नेम, मग हॅज कॅन्डिडेट नेम चेंज झालं असणार तर यस, नसणार झालं तर नो. यस केलं तर मग इथे पूर्ण चेंज झालेलं नाव टाकावं लागणार. रिझन टाकावं लागणार, नाव का चेंज केलं. त्यानंतर कॅन्डिडेट नेम मराठीमध्ये सुद्धा टाकावं लागणार. फादर किंवा हजबंडचं नाव टाकावं लागणार. मदरचं नाव टाकावं लागणार. जेंडर, डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, ॲन्युअल फॅमिली इन्कम, मोबाईल नंबर. नॅशनॅलिटी आणि मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येणार आणि ईमेल आयडीसुद्धा ऑटोमॅटिकली येऊन जाणार तिथे. त्यानंतर तुमचा जो अपार आयडी जनरेट केला असणार तो सुद्धा इथे टाकून सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करावं लागणार. त्यानंतर तुम्ही ॲड्रेसवाल्या टॅबवर येणार. तिथे ऑलरेडी इंडिया फिल असणार किंवा इंडिया सिलेक्ट करावं लागणार तुम्हाला. तुमची ॲड्रेस लाईन 1-2 हे टाकून स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, सिटी सिलेक्ट करा किंवा विलेज सिलेक्ट करा आणि पिनकोड टाकून सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटची टाईप हे पेज ओपन होणार तुमच्यासमोर. तिथे तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन म्हणजे HSC सिलेक्ट करावं लागणार आणि तुम्ही डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आणि तुमच्याजवळ डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का स्टेट ऑफ महाराष्ट्रद्वारा इश्यू केलेलं, किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेले असायला हवं किंवा तुमच्याकडे एक बर्थ सर्टिफिकेट असावं जिथे महाराष्ट्राच्या अंदरचे कोणत्या पण डिस्ट्रिक्टची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असावी. म्हणजे कोणत्या पण डिस्ट्रिक्ट मेन्शन असावं, म्हणजे तेच जिथे तुम्ही जन्मले तिथचं प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणारं असं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर असणार तर येसवर क्लिक करा, नसणार तर नोवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट ऑफ डोमेसाईल आणि जिथे तुम्ही जन्मले ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर ऑर्फन, कॅटेगरी अँड मायनॉरिटीचं पेज ओपन होणार. तिथे ऑर्फन असणार तर यस, नसणार तर नो सिलेक्ट करा. कॅटेगरी सिलेक्ट करा. कास्ट नेम फॉर ओपन जर असणार तर मग त्यासाठी कोणतं कास्ट आहे ते सिलेक्ट करा. मग डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी असणार तर यस, नसणार तर नो. आणि यस केलं तर मग लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. मग सोशल रिझर्वेशनचं पेज ओपन होणार. तिथे विचारलं जाणार की आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट 40% असणार तर यस, नसणार तर नो. आणि आर यू द सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल एक्स सर्व्हिस पर्सनल असणार तर यस, नसणार तर नो सिलेक्ट करून या सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
आता एक इम्पॉर्टंट टॅब ओपन होणार जो म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्सचा. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एस-एस-सीचे डिटेल्स टाकून ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एच-एस-सीचे डिटेल्स टाकून ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एस-एस-सी डिटेल्स म्हणजे तुमचं बोर्ड, स्टेट, बोर्ड नेम काय होतं, मार्क्स ऑब्टेन, आउट ऑफ किती मार्क्सपैकी, पर्सेंटेज काय आहे, तर ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन जाणार ते. त्यानंतर सीट नंबर टाकावा लागणार, पासिंग मंथ अँड इयर टाकून सेव्हवर क्लिक करावं लागणार. त्यानंतर एच-एस-सी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, कोणताही प्रिपेरेटरी कोर्स असणार तर या तिघांची डिटेल्स टाकावं लागणार. एच-एस-सी असणार तर एच-एस-सी सिलेक्ट करा. कोणतं स्टेट बोर्ड होतं, महाराष्ट्र ते सिलेक्ट करा. बोर्ड नेम सिलेक्ट करा. पासिंग मंथ इयर टाका. सीट नंबर टाका. मार्क्स ऑफ 10 आउट ऑफ किती मार्क्सपैकी. पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार किंवा टाकावं लागणार. देन स्ट्रीम कोणती होती ते टाकून सेव्ह करा. एस-एस-सी आणि एच-एस-सीचे डिटेल्स टाकल्यानंतर हे असं लिहून येणार डाटा सेव्ड सक्सेसफुली आणि हे दोन्ही पण दिसणार. पहिल्यांदा एच-एस-सी त्यानंतर एच-एस-सी डिटेल्स. इकडे तुमचं बोर्ड, युनिव्हर्सिटी जी टाकली तुम्ही, पर्सेंटेज आणि पासिंग मंथ अँड इयर हे दिसणार. हे बरोबर आहे का चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा फोटो आणि साईन अपलोड करावी लागणार. तर हे इथे फॉर्मॅट दिलेले आहे. जे-पी-जी, पी-एन-जी या तीनपैकी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चालतो. त्यानंतर फोटोची साईज 4 केबीपेक्षा जास्त आणि 100 केबीपेक्षा कमी असली पाहिजे. त्यानंतर तुमच्या सिग्नेचरची साईज 1 केबीपेक्षा जास्त आणि 30 केबीपेक्षा कमी असली पाहिजे. त्यानंतर विड्थ दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर इंटू 4.5 सेंटीमीटर हाईट आणि सिग्नेचरची 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 1.5 सेंटीमीटर हाईट आणि दोन्ही पण चांगल्या क्वालिटीत असले पाहिजे. तर हे इथे तुम्ही अपलोड करायचे आहे. इथे ब्राउजवरती क्लिक करून किंवा चूज फाईलवरती क्लिक करून आणि अपलोडवर क्लिक करा. इथे सुद्धा चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड साइन करा. अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला असं दिसणार. मग सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर इम्पॉर्टंट टॅब ओपन होणार जो म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट. तर इथे तुम्हाला तुमचे जे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट दिसणार. ते तुम्हाला मॅक्सिमम साईज त्यांनी 1 MB अलाउ केलेली आहे. म्हणजे 1 MBच्या आत असले पाहिजे आणि फॉर्मॅट्स जे अलाउ आहेत ते जे-पी-जी, जे-पी-ई-जी, पी-एन-जी, बी-एम-पी आणि पी-डी-एफ. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सी-ई-टी 2026 तो अपलोड करायचा आहे. मग स्कोअर कार्ड, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी, नेटिव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. यापैकी कोणताही एक तुम्हाला अपलोड करायचा आहे. कारण की ते सगळे ऑरमध्ये विचारले आहे त्यांनी. त्यानंतर एस-एस-सीचे स्टेटमेंट ऑफ मार्क आणि त्यानंतर एच-एस-सीचे स्टेटमेंट ऑफ मार्क. एस-एस-सी, एच-एस-सीचे सर्टिफिकेट असणार तर चांगलं. असं पण होऊ शकते की तुम्ही दुसऱ्या बोर्डचे असणार जसं सी-बी-एस-ई, आय-जी-सी-एस-ई, आय-सी-एस-ई किंवा आय-बी बोर्डचे. तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं फॉर्मॅट ओपनिंग विंडोवरच भेटतो. जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट लॉगिनवर क्लिक करता ना त्याच्या खाली असतो. तर तो फॉर्मॅट तुम्हाला फिल करायचा आहे आणि एकाच पी-डी-एफमध्ये तुमचे सी-बी-एस-ई बोर्डचं सर्टिफिकेट असणार तर ते, स्टेटमेंट ऑफ मार्क्स असणार सी-बी-एस-ई बोर्डचं तर ते आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटनुसार ते कन्व्हर्जन केलेले मार्क्स ते दोन्ही एकाच पी-डी-एफमध्ये अटॅच करून इथे ते पी-डी-एफ अपलोड करायचे आणि सेम एच-एस-सीला पण तेच लागू होतं. त्यानंतर तुमचा अपार आय-डी टाकायचा आहे तुम्हाला असणार तर ऑटोमॅटिक इथे सेम लिहून येणार. नसला तर तुम्हाला डिफरंट टाकायचा असणार तर तो तुम्हाला अपलोड करावा लागणार. मग सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावं लागणार. त्यानंतर तुमच्यासमोर फीज डिटेल ओपन होणार. तर इथे मी ते कॅटेगरी चेंज केलेली असल्यामुळे मला ₹300 भरावे लागत आहे. पण जर तुम्ही कॅटेगरी सेम ठेवली तर तुम्हाला वेगळी फी लागणार. तर इथे तुम्हाला दिसणार ती फीस किती पे करावी लागणार. तर इथे तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे सिम्पली. आणि इथे तुमचं पूर्ण फॉर्म रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाणार पेमेंट झाल्यानंतर. मग तुम्हाला एकदा तुमची डिटेल्स पूर्ण चेक करावी लागणार की बरोबर आहे की नाही आणि बरोबर असल्यास ते कन्फर्म करून तुमच्या त्या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याकडे एक ठेवून द्या. आणि जेव्हा पण आता कॅप राउंड स्टार्ट होणार तेव्हा मी व्हिडिओ बनवणार. त्याकरिता तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा. आणि तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशी की मी जे पण LLB फर्स्ट सेमिस्टर 5 इयर्स डिग्री कोर्सचे विद्यार्थी आहे आणि जे पण HGBOE अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करत आहे, तर त्यांच्याकरिता माझ्या चॅनलवर मी फ्रीमध्ये माझे पेड कोर्सेस अपलोड करत आहे फर्स्ट सेमिस्टरचे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते व्हिडिओ तुम्ही जशी ॲडमिशन होणार त्यानंतर तुम्ही ते बघू शकता. तर थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.